माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्याला की तुम्ही नोंद करा सोयाबीन लागवडीची. त्यांनी ते मॅन्डेटरी केलं, म्हणजे सक्तीचं केलं की ते नोंद पाहिजे, त्यांचंच घेतलं जाईल. परत दुसरं असं केलं, आता याच्यात दुरुस्ती केली पाहिजे. आमच्या तालुक्यातल्या शेतकरी तसं असतं 80 टन कोण पिकवतो, कोण 100 टन, कोण 125 टन पिकवतो. आता या तंत्रज्ञानाने म्हणतात 150 टन सुद्धा एकरी पिकवणार आहे. तर इथं पंचायत मंडळाने असं सांगितलं 1 एकरसाठी फक्त 940 किलो सोयाबीन त्या दराने घेतलं जाईल जरी नोंद असली तरी. पण हे जरा थोडी दुरुस्ती करायला बघूया. आणि एक हेक्टरसाठी 2350 किलो हे सोयाबीन खरेदी केलं जाईल. आणि सोयाबीन आणताना माझी शेतकऱ्यांना विनंती अशी आहे की त्यांनी सांगितलं की चाळणी करून आणा. इथे चाळणी मशीन पण एखादं जर राहिलं तर कचरा नको. आणि सोयाबीन मालाची नोंदणी ज्या शेतकऱ्यांची राहिली असेल ती 31/12/25पर्यंतच करावी. आता इथे आपल्याकडे आनंदाची गोष्ट आहे की मंचरला पण त्यांनी परवानगी दिली, पण आपल्या 370 शेतकऱ्यांनी नोंदणी केली. मंचर मार्केट कमिटीला आपल्याकडे 370 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. आणि इथे वजन माप हे जे आहे चेकिंग केलेलं आहे काटा. माझ्या शेतकऱ्याचं 1 किलोसुद्धा वजन तिथं कमी मिळणार नाही. नाफेडचे अधिकारी तिथं आहे, म्हणजे इथं माल खरेदी करायचा तुषार शेठ आणि तिकडे त्यांचं जर अधिकारी त्यांनी म्हणायचं नाही मॉइश्चर आहे रिजेक्ट, ते म्हटलं आमच्याकडे तसं झालं नाही पाहिजे. इथे माझ्या शेतकऱ्याचा माल एकदा खरेदी झाला की तो फायनल आणि पैसे 3-4 दिवसांनी खात्यावर जमा होणार आहे. 344 शेतकऱ्यांनी आपल्याकडे इथे नोंदणी केलेली आहे. क्विंटलचा दर 5358 रुपये आहे. त्यामुळं काही काळजी करायची कारण नाही. पण यावेळी हे लवकर केंद्र सुरू नाही झालं म्हणून शेतकऱ्यांच्या अगोदरच हे झालेले आहे. परंतु इथे भाव असा आहे, म्हणजे शाश्वती अशी होणार आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत तसंच महाराष्ट्र शासनाच्या पणन महामंडळामार्फत अधिकारी गावडे साहेब आहेत त्यांच्यामार्फत अधिकृत हे खरेदी विक्री केंद्र सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, त्यांचे पैसे बुडणार नाही, वजन त्याच्यामध्ये होणार नाही आणि भावसुद्धा 1 नंबरचा भाव मिळेल. जो काय शासन ठरवेल ही हमी शेतकऱ्यांना आहे. आम्हाला सर्व राज्याला मंडळांचे त्याच्यासाठी प्रयत्न केला. 15 फेब्रुवारी म्हटले का साहेब? आता नाही मग आता तुम्ही इथे लिहिलं 23/12 हा खरेदी 15 फेब्रुवारीपर्यंत हे नोंदणी 31/12/25पर्यंत राहील. आणि मी साहेबांना सांगितलं की जास्तीत जास्त आपण करा. तुम्हालाही नको शेतकऱ्यांनी माल ठेवलेला ऑलरेडी 50-50 शेतकरी तुम्हाला अंदाज येईल. तर तुम्ही तसं आव्हान करा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त माल इथे आणावं, त्यांना कळवं. म्हणजे एक 5-7 दिवसात आठवड्यात ते संपून जाईल विक्री आणि खरेदी तुमची जे शेतकऱ्यांची. आणि अजून कोणाची नोंदणी करायची ती 15 फेब्रुवारीपर्यंत करावी आणि 15 फेब्रुवारी खरेदी. पण एवढा वेळच लागणार नाही. आता लगेच सुरू केलं साहेब आपण ते करावं आणि शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, त्यांच्या मालाची निवड करून आणावी आणि इथे आणावं म्हणजे फसवणूक टाळेल. आणि निश्चित मी माझे सगळे संचालक मंडळ आमचे अधिकारी वर्ग हा शेतकऱ्यांच्या बरोबर आहे. त्यांच्या मालाची काळजी घेणं. आणि आज आम्हाला आमच्या आरतीताई वारुळेनं आमच्या प्रियंकाताई म्हटले आज गुरुवार आहे म्हणजे महालक्ष्मीचा वार, सगळे व्रत करतात महिला. लक्ष्मी म्हणजे माझ्या शेतकऱ्यांच्या जीवनात बळीराजाच्या जीवनात खऱ्या अर्थानं लक्ष्मी त्यांना जास्त मिळो, शेतकऱ्याच्या कष्टाच्या कामाचा पैसा त्यांना चांगला मिळो ही आमची सगळ्या माझ्या संचालकांची आमच्या कर्मचाऱ्यांची भावना आहे. इथं रुपेश कवडे साहेब सचिव आहेत, कार्यालय प्रमुख इथं घोगडे साहेब आहेत, सगळे अधिकारी आहेत. काय अडचण असेल यावर त्यांना तिथे संपर्क साधावा. त्यामुळं आणि रविवारी बंद आहे. मला आता सारं शेट्टी सांगितलं, गावडे साहेबांनी सांगितलं फक्त रविवारी बंद राहील आणि 10 ते 5 ही वेळ आहे. ही सगळ्यांना विनंती. आपण सर्व शेतकऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थानं लक्ष्मी माझ्या शेतकऱ्याच्या जीवनात यावं. पाऊस पण पडू नये. सोयाबीन मागच्या वेळी आपण पाहिलं मराठवाड्यामध्ये 10-10 फूट पाणी सगळं सोयाबीन गेलं, सगळं गेलं. जाऊ द्या, शुभ दिवस आहे. आता चांगल्या अर्थाने नाफेड केंद्राची अनेक वर्षाची माझ्या शेतकऱ्याची मागणी होती. मार्केटचा आमचा सातत्याने प्रयत्न होता, त्याला यश आलेलं आहे. मी गावडे साहेबांना धन्यवाद देतो, पणन महामंडळात धन्यवाद देतो, आमचे कदम साहेब, कोकरे साहेबांना, सर्व तुमच्या स्टाफला, अधिकारी वर्गाला, डायरेक्टर मार्केट रसाळ साहेब असतील आणि शासनाच्या अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो. आणि माझ्या शेतकऱ्यांना आपण योग्य ते सहकार्य करावं. काय अडचण असेल आपली आपण ते आम्हाला सांगावं ही अशी म्हणजे विनंती करतो. आणि परत शेतकऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.